नमस्कार. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन मॅथ्स एज्युकेशन व्हिडिओ बेस्ड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा माझा टॉपिक आहे लिनियर इक्वेशन रेषीय समीकरण. माझं नाव आहे प्रकाश भानुदास विरकर. माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे A096. माझ्या शाळेचं नाव आहे दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी, शिवणे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. रेषीय समीकरणाची प्रस्तावना. गणित हा दैनंदिन जीवनातील एक महत्वाची भूमिका बजावणारा एक टप्पा आहे. यातल्या अनेक संकल्पना एक जीवनाचा अंग बनलेल्या आहेत. गणिताच्या अनेक शाखांचा प्रत्यक्ष आपल्याशी संबंध येतो, तर समीकरण ही एक संकल्पना त्यातील एक आहे. भूमितीचा बीजगणिताशी संबंध जोडणारा दुवा म्हणजेच समीकरण. भूमितीतील रेषा, आलेख, वर्तुळ या संकल्पना म्हणजेच समीकरण. रेषीय समीकरणाचा या आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये भाग समजावून घेणार आहोत. हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन 3 टप्प्यामध्ये आहे. पहिला आहे ऑब्झर्वेशन अँड एक्सप्लोजर. सेकंड स्टेप आहे डिफाईन अँड प्रूव्ह. तिसरी स्टेप आहे अप्लाय अँड इव्हॅल्युएट म्हणजेच निरीक्षण आणि शोध. समीकरणाची संकल्पना विविध कृतीद्वारे तुलना करून विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे, तर विविध चित्रातून विविध कृतीतून संबंध शोधायला लावून समीकरण ही संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक सुलभ सोपी समजावी याच्यासाठी काही कृती देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं निरीक्षण करून योग्य गणिती विधान विद्यार्थ्यांनी तयार करावं किंवा समीकरण ही संकल्पना स्पष्ट व्हावी या उद्देशातून काही कृती दिलेल्या आहेत, त्याचं निरीक्षण विद्यार्थ्यांनी करावे. तर सीसॉच्या काही कृती दिलेत. त्यामध्ये एका बाजूला एका मुलाला बसवायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला एक विद्यार्थी बसवायचा. एका बाजूला एका विद्यार्थ्याचं वजन माहीत असेल असं, दुसऱ्या बाजूला ज्या विद्यार्थ्याचं वजन माहीत नाही असा विद्यार्थी बसून त्यावरून ही एक चल समीकरणाची संकल्पना आपल्याला स्पष्ट होते. असंच 2 चलातील रेषीय समीकरणाच्या बाबतीत सुद्धा काही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी काही कृती आहेत, त्याचं आपण निरीक्षण करूया.
विविध कृत्या जे आपण आता निरीक्षण केले त्याच्यावरून विद्यार्थ्यांना चला चर्चा करूया, जाणून घेऊया या माध्यमातून सेकंड स्टेपमध्ये व्याख्या आणि सिद्धतेपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. तर सर्व आधीच्या कृतींचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करायला सुरू करूया. या चर्चेतून विद्यार्थ्यांना रेषीय समीकरणापासून ते दोन चलातील रेषीय समीकरणापर्यंतच्या संकल्पनापर्यंत विविध चर्चेच्या माध्यमातून आपल्याला नेता येतं. एक दोन चलामध्ये जर समानता असेल तर गणितीय भाषेत ते बरोबर या चिन्हाने दर्शवले जाते. या समानतेमध्ये एक किंवा अनेक अज्ञात राशी असू शकतात, माहीत नसणाऱ्या राशी असू शकतात. समीकरण आलेखावर देखील आपल्याला मांडता येऊ शकतं आणि या समीकरणाचा आलेख रेषा असू शकते. ह्या विविध चर्चेतून आपण विद्यार्थ्यांशी समीकरणाची संकल्पनातून व्याख्येपर्यंत नेता येतं. समीकरण म्हणजे काय? समीकरण म्हणजे एक किंवा अनेक चलातील बैजिक पदावली जी आहे त्याची समान संबंध. रेषीय समीकरण एक किंवा अनेक चलातील ज्या समीकरणाची कोटी एक असते व ज्या समीकरणाचा आलेख एक रेषा असते त्या समीकरणाला रेषीय समीकरण असे म्हणतात. रेषीय समीकरण ax बरोबर c किंवा ax अधिक by बरोबर c, a b c रियल नंबर किंवा वास्तव संख्या a b इज नॉट इक्वल टू 0 या स्वरूपात असतात. दोन चलाचे रेषीय समीकरण ज्या रेषीय समीकरणात दोन चल असतात त्या दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. याचे स्वरूप असे असते ax प्लस by इज इक्वल टू c, a b c हे रियल नंबर असतात किंवा वास्तव संख्या असतात. a b इज नॉट इक्वल टू 0 या a आणि b हे 0 असता कामा नये. एका रेषीय समीकरणाला अनेक उकले असू असतात. एका सामायिक समीकरण दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषीय समीकरणाची जर एकमेव उकल असेल तर अशा समीकरणाला एक सामायिक समीकरण असे म्हणतात. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषीय समीकरणांची जर एकमेव उकल असेल, एकच उकल असेल तर त्यांना एक सामायिक समीकरण असे म्हणतात. तर या पद्धतीनं आपण निरीक्षण आणि ऑब्झर्वेशन या माध्यमातून आपण रेषीय समीकरण याची व्याख्या समजून घेऊ शकतो विद्यार्थ्यांच्याकडूनच विविध निरीक्षण कृतीतून. तर आपण एक सामायिक समीकरण या समीकरण सोडवण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यातली आपण एकच पद्धत बघणार आहोत, आलेख पद्धत. आता आलेख काढण्याची जी पद्धत आहे त्याच्यासाठी जी कृती आहे त्याच्या जी पहिली पायरी आहे, प्रथम दोन्ही समीकरणाचं रूपांतर एका चलाच्या रूपात करून घ्यायचं. नंतर उर्वरित चलांच्या किमती तीन संभाव्य किमती घेऊन पहिल्या चलाच्या किमती काढायच्या. म्हणजेच एक सामायिक समीकरण आहे त्याचं एका चलामध्ये रूपांतर करायचं. उदाहरणार्थ 2x वजा y बरोबर 4 याचं एका चलामध्ये जर रूपांतर केलं तर y बरोबर 2x वजा 4. आता x च्या या चलाच्या तीन किमती घेऊन आपण y या चलाच्या किमती काढू. तर सेकंड स्टेप आहे याची, जे आपण पाठीमागच्या स्टेप मध्ये बघितलं. दोन्ही समीकरणाच्या तीन निर्देशक जोड्या आलेखावर स्थापन करून ते जोडा. आता या कामीमध्ये आपण जिओजेब्राचा वापर करू शकतो. जिओजेब्रा या सॉफ्टवेअरचा वापर करून आलेख आपण काढू शकतो. तिसरी स्टेप आहे दोन्ही समीकरणाच्या रेषा एकमेकांना कोणत्या बिंदू छेदतात ते बिंदू आपण दोन समीकरणांच्या रेषा एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात तो जो छेदनबिंदू आहे त्याचा बिंदू आपण शोधायचा. त्याच्यानंतर छेदनबिंदूचे निर्देशक हे दोन्ही समीकरणाचं सामायिक उत्तर असेल म्हणजेच त्याला समीकरणाची उकल असे म्हणतात. तर एक सामायिक सोडवण्याची जी पद्धत आहे त्यातली अनेक पद्धत. आता आपण जे उदाहरण घेतलं x अधिक y
बरोबर 8 आणि x वजा y बरोबर 2 या समीकरणाची उकल आलेखाच्या साहाय्याने शोधायची आहे. तर आपण नंबर 1 पायरी केली तर त्याच्यामध्ये y बरोबर x वजा 8, समीकरण 2 x बरोबर 2 अधिक y. आता याच्यावर एक पहिला तक्ता तयार केला, दुसरा तक्ता तयार केला. हे आपण जिओजेब्राच्या साहाय्याने आलेख पेपरच्या साहाय्याने आपण हा आलेख काढू शकतो. तर वजा 2x अधिक y बरोबर 3 आणि वजा 2x अधिक y बरोबर 3 याचे आपण आलेख पेपरवर कशा स्थापन करू शकतो याचं निरीक्षण करा. जिओजेब्रा या सॉफ्टवेअरद्वारे आपण एक सामायिक समीकरण सोडवूया. तर स्लायडरचा वापर करून एक सामायिक समीकरणाच्या अनेक उकली आणि अनेक समीकरणं आपण तयार करू शकतो. तर पहिल्यांदा m1 = 1, b1 = 1, m2 = 1, b2 = 1, तर लाईन 1 लाईन 2 आता दुसरं समीकरण तयार होईल आणि दुसरं रेषा तयार झाली आणि या दुसऱ्या रेषेच्या वरनं आपण स्लायडरचा वापर करून आपल्याला m1 m2 याच्या किमती चेंज करता येतात, बदलता येतात. लाईन 1 ऑब्जेक्ट मध्ये जाऊन लाईन 1 ओके. लाईन 1 y = x + 1 हे आपल्याला स्लायडरच्या सहाय्याने समीकरण चेंज करता येऊ शकेल, म्हणून y = x + 1. लाईन 2 ऑब्जेक्ट मध्ये जाऊन लाईन 2 ओके. y = 0.1x - 1.4 आता सध्या असणारे इक्वेशन. त्याच्यानंतर पहिली लाईन आहे सेकंड लाईन, याचा इंटरसेक्ट पॉइंट म्हणजे छेदनबिंदू A इनपुट मध्ये जाऊन x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट सोल्युशन आपल्याला ग्राफ पेपर वरती दाखवता येतं. ऑब्जेक्ट मध्ये जाऊन x कोऑर्डिनेट ओके. y कोऑर्डिनेट स्लायडरचा वापर करून आपण सोल्युशन कसं चेंज होतं ते निरीक्षण करा. सोल्युशन कसं चेंज होते बघा. त्याचा छेदनबिंदूचे निर्देशक चेंज होतात. एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट सुद्धा चेंज होत आहे.
आता आपण एका लाईनचं संबंधित सर्व घटक एका कलरमध्ये करू. ऑब्जेक्ट फिक्स केले. सोल्युशन एक्स कोऑर्डिनेट जे आहे त्याचं साईज जे आहे ते चेंज केले डार्क, जेणेकरून आपल्याला सोल्युशन दिसावं. अजून एक सामायिक समीकरण आपण सोडून देऊ.
नमुना उदाहरण म्हणून बघूया आपण. 1+3y = 7 या समीकरणाचे उकल शोधा. x चे निर्देशक दिले 1, 4, -2, -5, -8. त्याच्यावरून y चे निर्देशक शोधा. दुसरं नमुना उदाहरण दिलं. x + y = 8 आणि x - y = 2 या समीकरणाचे उकल आलेखाच्या साहाय्याने काढा. आलेख पेपरचा वापर करून याचे उकल का शोधावायचे आहे. याच्यासाठी आपल्याला दोन्ही समीकरणाची उकल काढावी लागेल. त्याचबरोबर आलेख कार्डाचा वापर करून या समीकरणाची उकल आलेखाच्या साहाय्याने काढा. याच्यासाठी वेगवेगळे आलेख कार्ड तयार करायचे. त्याच्यावर प्रत्येकावर एक सामायिक समीकरण लिहायचं आणि त्याच्यावरनं तो त्या समीकरणाचे रेषा काढावया लावायची आहे. पाठीमागे तो निर्देशक तक्ता सुद्धा काढता येईल. त्याच्यानंतर याच कार्डाचा वापर करून एक सामायिक समीकरणांची उकल शोधता येऊ शकते. असे विविध कार्ड तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला देता येते. त्याच्यानंतर एक विचार करा म्हणून उदाहरण दिलेलं आहे. 3x + 4y = 12 ही रेषा आणि x अक्ष तसेच तिसरी रेषा एक त्रिकोण तयार करते. तर तिसऱ्या रेषेचं असं समीकरण शोधा की जेणेकरून तयार झालेला त्रिकोण समद्विभुज होईल. विचार करायला लावणारे एक उदाहरण दिलेलं आहे. अशा पद्धतीनं लिनियर इक्वेशन हा जो माझा टॉपिक होता त्याचा व्हिडिओ बेस्ड पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन 3 स्टेपमध्ये केला. नंबर 1 ऑब्झर्वेशन अँड एक्सप्लोजर म्हणजेच निरीक्षण आणि शोधा. दुसरी स्टेप डिफाईन अँड प्रूव्ह आणि तिसरी जी स्टेप आहे अप्लाइड अँड इव्हॅल्युएट म्हणजेच उपयोजन आणि मूल्यमापन. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपल्या विषयामध्ये अशा विविध कृती करून आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक अतिशय सहज सुलभ समजेल अशा भाषेमध्ये देता येईल आणि एक निरीक्षण करण्याची त्याचबरोबर जो टॉपिक आहे त्या टॉपिकपर्यंत नेण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं अशा क्लिपचा वापर करता येऊ शकतो. धन्यवाद.